काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी 29 मार्चला 10 ते 15 गुंडांकडून मारहाण झाली। त्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी केली गेली आहे। कापड बाजार या ठिकाणी पोलीस चौकी उभी करावी, जेणेकरून गुंडांना आळा बसेल। महिलांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। पारनेरवरून तो मौलाना येत असून त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं जाते, त्याला देखील सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। आज नगर शहराच्या कापड बाजार परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले आहेत, व्यापारी संघटना जमा झालेल्या आहेत। आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड्यांनी केलेलं आहे आणि कुठेतरी त्यांच्यावरती फक्त चातुरमातुर कारवाई झाली आणि ते जामीन झाला। पण जरी त्यांना वाटत असेल की कुठेतरी जामीन झालेला आहे आपल्याला, पुन्हा कुठेतरी ते दहशत माजवतील, तर त्यांना कुठेतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत। आणि इथून पुढं कापड बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत। आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौलाना लोक पारनेरहून येतात, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात, तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम त्या पारनेरच्या मौलाना लोकांना देखील आम्ही करणार आहोत। कापड बाजारातील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली असल्यामुळे त्यांना लगेच जामीन झालाय। मात्र त्यांनी जर दहशत माजवण्याची कृती केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल। कापड बाजार परिसर हातगाडी मुक्त केला जाईल। जिल्हाभरातून ग्राहक खरेदीसाठी कापड बाजारामध्ये येत असतात, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे। दुकानांसमोर हातगाड्यांचे अतिक्रमण होत आहेत, तरी दुकानदारांना आमची विनंती आहे की गाड्या लावू देऊ नका, आपल्यामध्ये एकमत असू द्या, असंही आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 37 41 74।